दरम्यान या विमान दुर्घटनेमध्ये नवी मुंबईच्या मैथिली पाटीलचा सुद्धा मृत्यू झालाय। 2 वर्षांपासून मैथिली हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती। मैथिली पाटीलच्या मृत्यूने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे। मैथिलीचे आई, मामा आणि भाऊ गुजरातला रवाना झालेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पनवेल तालुक्यातील मैथिलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। काल दुपारी तिनं कुटुंबियांसोबत जेवण केलं आणि आज सकाळी आईसोबत तिनं विमानामधून प्रवास केला तो आणि शेवटचा संपर्क सुद्धा साधला। या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्यासोबत आहे। कविता, नेमकी आता मैथिलीच्या परिवाराची परिस्थिती कशी आहे? ते सावरलेत का या दुःखातून? नक्कीच सिद्धेश, अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। मैथिलीने 11 वाजता जे आहे तिच्या आईशी संपर्क केला होता आणि त्यानंतर जे आहे शेवटचं जे आहे ते विमान दुर्घटनेमध्ये सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती भेटताच मैथिलीच्या घरच्यांनी जे आहे ते अहमदाबादला धाव घेतलेली आपल्याला पाहायला भेटते। एकूणच मैथिलीच्या मृत्यूमुळे जे आहे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। मैथिली केवळ 23 वर्षाची होती आणि तिने आता जे आहे ते गेल्या 2 वर्षापासून करिअर सुरू केलं होतं आणि भर तारुण्यात तिच्यावर हा काळाचा घाला जो आहे तो आल्याने मैथिलीचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते हादरलेलं आपल्याला पाहायला भेटतं। एकूणच संपूर्ण गावामध्ये जे आहे ते शोककळा पसरलेली आपल्याला पाहायला भेटते। सिद्धेश, धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे पोटच्या लेकीचा मृत्यू या आता परिवारानं बघितलाय। या दुर्घटनेमधून, या धक्क्यातून त्यांना कसं सावरावं याचे सुद्धा आता बोललं जात आहे, प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे आता या विमान दुर्घटनेमध्ये मैथिली पाटीलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे।